Sponsored by Dr. Asadullah Khan English Medium School, Solapur. Admissions are open. आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर के हत्तुरे फंक्शन हॉल में बीते शनिवार 14 जून 2025 की रात 8 बजे के आसपास हाफिज गुलाम रसूल मित्र परिवार की ओर से सोलापुर सोशल एसोसिएशन संस्था की चेयरमैन पद डॉक्टर अखलाक वडवान जी को मिलने पर मराठा महासंघ के अध्यक्ष दास जी शेड़के, प्रमुख अतिथि एडवोकेट संजू सदाफुले और आज़ादी बचाओ न्यूज़ नेटवर्क के संपादक हाजी अजीज पटेल जी के हाथों भव्य सत्कार किया गया। इस समय हाजी मुश्ताक तलवार, लोक प्रदान के संपादक अयाज शेख, व्यापारी अफजल अड़ते, रियाज डंडोती, रफ़ीक गदवाल, तौसीफ शाहपुरे, शकील शेख, बशीर शेख, एजाज पटेल, जावेद मुल्ला, सद्दाम रंगरेज, मजहर शेख, आसिम पटेल, यासीन शेख, इमरान सगरी, सालिक पटेल, परवेज जमादार, यूनुस मेजर, बाबा मुछाले, अशफाक बेली, हिदायत पटेल, मिनास पटेल व अन्य मान्यवर उपस्थित थे। इंग्लिश मीडियम की इसने कम से कम पैसे लेके हमारे बच्चे आगे जाए, यही हमारी ख्वाहिश है। हमारे मुस्लिम बच्चे पढ़े, हमारा कंसंट्रेशन और ये एक ही है कि मुस्लिम बच्चों को शिक्षण अच्छे से अच्छा मिले और क्वालिटी एजुकेशन मिले, ये हमारी इच्छा है। अल्लाह उसके मेरे जब तक साथ रहे, मेरे हाथ से चला रखा। और हमारे गुलाम रसूल साहब ने मेरी ये स्वागत के लिए फंक्शन रखा है और उसके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ सर। और आप लोगों को भी शुक्रगुजार हूँ कि आपने मेरी स्वागत किया और सम्मान किया हमारे शेड़के साहब और उनका। और आज ज्यांचा आपण सत्कार करीत आहोत ते डॉक्टर वडवान साहेब यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांच्या पूर्वजांपासून या ठिकाणी जे कॉलेज या ठिकाणी चालवलं जातं, सोशल हायस्कूल असेल किंवा कॉलेज असेल, सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये या संस्थेचं अत्यंत नावलौकिक आहे। आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा भूतकाळामध्ये राबवले। त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांना माझी सर हायस्कूलमध्ये आपल्या उपस्थिती सुद्धा आहे। आणि केवळ शाळा चालवणं याच्याही पुढे जाऊन समाजामध्ये सलोखा तयार करून एक चांगला समाज घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून नेहमी होत आहे। ज्ञानार्जनाबरोबरच सोलापूर शहरामध्ये या ठिकाणची सामाजिक शांतता, सलोखा, भाईचारा हा सुद्धा वाढीला लागला पाहिजे, यासाठी सातत्याने या संस्थेकडून प्रयत्न केले जातात। आज वडवान साहेब या संस्थेचे चेअरमन झाले। पूर्वी सुद्धा हे नाव का आपल्या सर्वांना नवीन नाही आहे। वडवान म्हणलं की सोशल हायस्कूल किंवा सोशल कॉलेज किंवा या भागाचा पूर्ण परिसर किंवा सोलापूर शहर त्यांच्या नावाला, आडनावाला अत्यंत जागरूक आहे। त्यामुळे त्यांच्या हातून भूतकाळामध्ये सुद्धा अनेक असे उपक्रम झालेले आहेत की जे समाजाच्या उपयोगी आहेत। आणि आता तर ते चेअरमन झाले, त्यामुळे संस्थेचा जो नावलौकिक आहे तो आणखी उंचावण्याचं काम सरांच्या हातून निश्चितपणे होणार आहे। सत्कार मूर्ती श्रीमान वडवान साहेब, आमचे मित्र ॲडव्होकेट संजूजी सदाफुले साहेब, या सोलापुरात एक चांगलं काय तर घडावं म्हणून सतत प्रयत्न करणारे आमचे अजीजबाई, त्याचबरोबर आझादी बचाव चॅनलचे सर्वजण आणि ज्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडतोय ते हाफिज साहेब आणि उपस्थित बनवलं। आज या आम्ही तिथे चहा घेत बसलेलो होतो वकील साहेबांनी, आणि मी वकील साहेबांना म्हणले की सोलापूरमध्ये किंवा सोलापूरच्या बाहेर एक जाणवतं की ज्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्था भांडणच खूप आहे, मग ती कुठल्या का समाजाची संस्था असेल। आज वडवान साहेब 13 वर्ष न्यायालयीन लढाई करून ते चेअरमन झालेले आहेत। वडवान साहेबांचा अतिशय संघर्षातून त्यांनी संस्था मिळवलेली आहे, चेअरमन झालेले आहेत। आणि त्यांनी मगा अजितभाईंच्या बोलण्यातून त्यांचा मनोगत सुद्धा कळालं, तुम्ही तसं काही विचार करू नका, कारण ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला लोक दगड मारत असतात, हे लक्षात घ्या। तुम्ही जरा निबर व्हा, तुम्ही निबर आहेतच,
पण निबर व्हा आणि संस्था नावारूपाला कशी येईल हे पहिले बघा. आज मुस्लिम समाजातील मुला मुलींना शिक्षणाची अत्यंत आवश्यक गरज आहे. मी प्रत्येक मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात मग ते सोलापुरात असो किंवा महाराष्ट्रात कुठं का असताना जर बोलवलं तर माझं पहिलं हे वाक्य असतं की मुस्लिम समाजाची प्रगती जर कशानं व्हायची असेल तर ती शिक्षणानं होणार आहे. तर आपण आपल्या मुला मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या. आज वडवान साहेब तुमच्याकडे संस्था मिळालेले आहे तर मुस्लिम समाजातील जो वंचित घटक आहे अर्थकारण जर दुबळा असेल तर त्याला कसा आधार देता येईल, चांगल्या पद्धतीला कसं त्याला शिक्षण देता येईल हे कृपया आपण लक्ष द्यावं. महाराष्ट्र शासनाचे